काही दिवसांपासून काही रिसर्च नुसार असं लक्षात आलंय की आपण जी मागच्या वर्षी बीचवर जी पाण्याची बॉटल फेकली ना, त्यातला काहीसा हिस्सा आपल्या शरीरांमध्ये आहे. जसं की ब्रेन, जसं की लंग्स, जसं की आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, अशा शरीरांच्या अवयवांमध्ये आपल्या शरीरात ते प्लास्टिक सापडत आहे. काही दिवसा पहिले एक रिसर्च झाला. त्या रिसर्च मध्ये त्यांनी मेंदूचं वजन केलं. मेंदूच्या वजनात 99.5% मेंदू होता आणि 0.5% हे प्लास्टिक सापडले. तेच प्लास्टिक जे आपण आजकाल बाहेर फेकतो. 2 प्रकारचे प्लास्टिक्स आहेत. एक आहे मायक्रोप्लास्टिक आणि दुसरं आहे नॅनो प्लास्टिक. मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिक जे भाताच्या दाण्या एवढं आहे, ज्याची साईज 5 mm किंवा त्यापेक्षा कमी आहे. आणि एक आहे नॅनो प्लास्टिक, जे वाळू ज्याला म्हणतो आपण, 100 टाइम्स कमी, म्हणजे 100 टाइम्स छोटं, इतकं नॅनो प्लास्टिक सापडले गेलं. तर हे जे प्लास्टिक आहे, जे आपल्या शरीरात सापडल्या गेलं आहे, ते किती डेंजरस आहे याच्याबद्दल आज बोलणारा हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी डॉक्टर अखिलेश राजूरकर, श्री गणेश हॉस्पिटल, शिरूर. आता असं लक्षात आलंय की जे प्लास्टिक आपण बाहेर फेकतो, एन्व्हायरमेंट मध्ये टाकतो, त्यातलं 70% प्लास्टिक जे आहे ते ब्रेकडाऊनच्या प्रोसेसमध्ये, म्हणजे ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये जातं आणि छोटी छोटी तुकडे ती एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज होतात आणि आपल्या प्यायच्या पाण्यामध्ये रिलीज होतात किंवा सॉइल मध्ये रिलीज होतात. त्या भागात जसं ते रिलीज होतं ते तसंच आपल्या खाण्या पिण्यामध्ये यायला लागलाय, ज्याच्यापासून असं लक्षात आलं की ते प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवांमध्ये डिपॉझिट पण होते. 70% प्लास्टिक जे आहे ते ऑक्सिडेशनच्या प्रोसेस मधून ब्रेकडाऊन होऊन येते आणि 30% जे प्लास्टिक आहे ते मायक्रोब्लीड्स, कॉस्मेटिक फायबर्स, सिंथेटिक फायबर्स, जे कपडे आपण घालतो, जे ब्रश आपण वापरतो, अशा गोष्टींमधून रिलीज होताना दिसते. ह्याच्यात ऍडिशनल इंडस्ट्रियल वेस्ट पण त्याच्यात पार्टिसिपेट करतात. नेमकं एका ऍव्हरेज पर्सन वर्षभरात किती मायक्रोप्लास्टिक इंजेस्ट करतं किंवा ऍब्झॉर्ब करतं, हे ऐकून एकदम शॉक व्हाल की 78,000 ते 1,12,000 किंवा 1,20,000 पार्टिकल्स आपण खाण्यावाटे किंवा श्वसनावाटे आपल्या शरीरात घालतोय. तर याची सोर्सेस कशी आहेत आणि हे नेमकं काय करतात हे समजून घेऊया. हे श्रेडेड मायक्रोप्लास्टिक जे आहेत ते आपल्या टॅप वॉटर मधून किंवा आपण जे बॉटल वॉटर पितो त्या बॉटल वॉटर मधून आपल्या शरीरात येत आहे. आता गरम झालेल्या बॉटल वॉटर मधून जवळपास 55 पट जास्त मायक्रोप्लास्टिक टॅप वॉटर पेक्षा, म्हणजे रेग्युलर नळाच्या येणाऱ्या पाण्यापेक्षा 55 पट जास्त मायक्रोप्लास्टिक हे स्टोअर केलेल्या पाण्यामध्ये किंवा मिनरल वॉटरच्या बॉटल्स मध्ये दिसून येतं. आता हे प्लास्टिक करतं काय? प्लास्टिक ऍज सच न्यूट्रल मटेरियल आहे, पण त्याला मोल्ड करायसाठी, त्याला शेप द्यायसाठी काही असे केमिकल्स वापरले जातात जे त्या प्लास्टिकला चिटकून राहतात. काही केमिकल्स त्याच्यातली अशी आहेत ज्यांना BPS, क्वायटेट्स आणि PFAS असं म्हणतात. ही जी केमिकल्स आहेत ती त्या प्लास्टिकला चिटकून राहतात आणि ही आपल्या शरीरातल्या हार्मोन सारखी काम करतात. त्या प्लास्टिकला चिटकून असलेले हे मटेरियल आहे ते हळूहळू शरीरात रिलीज होत जातं आणि ते आपल्या हार्मोन सारखं काम करतं. जसं की BPA आणि BPS नावाची ही जी 2 मेजर केमिकल्स आहेत, यांना फॉरेव्हर केमिकल्स पण असं म्हणतात. झिनो इस्ट्रोजन सारखे काम करतात, म्हणजे आपल्या शरीरात जे इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं एक्झॅक्टली त्याला मिमिक करून नॉर्मल इस्ट्रोजनची ऍक्टिव्हिटी ब्लॉक करतात आणि ऍबनॉर्मल हार्मोन सिग्नल तिथं चालला जातो. म्हणजे तो इस्ट्रोजन तिथे तयार व्हायची गरज नाही, पण हे असल्यामुळं हे त्या इस्ट्रोजन सारखेच काम करतात आणि असं वाटून येतं की तो खरंच इस्ट्रोजन हार्मोन अवेलेबल आहे. आणि नॅचरल इस्ट्रोजन जेव्हा येतो तेव्हा त्याची ऍक्टिव्हिटीसाठी ते सगळे रिसेप्टर्स ब्लॉक केलेले असतात. साध्या भाषेत असं आहे की तो इस्ट्रोजनला क्लोन करतो आणि इस्ट्रोजनच्या जागी स्वतः जाऊन उपस्थित राहतो. असा काहीसा तो त्याच्यावर परिणामकारक आहे. इस्ट्रोजन बद्दल थोडं समजून घेऊया. इस्ट्रोजन हे जनरली फिमेल हार्मोन आहे. ते स्त्रियांना वयात येण्यापासून तर मासिक पाळी जाण्यापर्यंत पूर्ण पिरियड हा ते त्यांना आवश्यक असतं. आता हाडांची ठिसूळता किंवा हाडांची घनता ही इस्ट्रोजन पासून डिराईव्ह होते.
हृदयाचे आजार, त्याच्यातलं नियंत्रित केलेलं कोलेस्टेरॉल, त्याच्यामध्ये नियंत्रित केलेलं कोलेस्टेरॉल हे पूर्ण इस्ट्रोजन डिपेंडंट आहे. इव्हन मूड आणि मानसिक त्रास होणारा जो आहे हा सगळा इस्ट्रोजन पासून आहे. त्वचेची इलॅस्टिसिटी आणि केसांची घनता हे पण इस्ट्रोजन पासून डिराईव्ह होतं. अशा इस्ट्रोजनचं ते मिमिकीकरण म्हणजे अशा इस्ट्रोजनला ते रिप्लेस करतं. किती डेंजरस असेल. आता फायटेट जे त्याच्यातलं एक केमिकल आहे फायटेट्स नावाचं, ते ह्या प्लास्टिकच्या फ्लेक्झिबिलिटीसाठी वापरलं जातं. फायटेट्स हे आपल्या शरीरातली टेस्टिस्टेरॉन लेवल कमी करतं. टेस्टिस्टेरॉन लेवल कमी झाली की मसल मास पासून तर माणसाच्या मूड पर्यंत इतक्या सगळ्या गोष्टी त्या फायलेट्समुळं इंटरफिअर होतात. एंडोक्राइन सिस्टम म्हणजे आपल्या शरीरातले जे रस सिक्रेट करणारी जी सिस्टम आहे त्याच्यावर ऍक्ट करतं. आपल्या जे शरीरातली मास्टर ग्लँड आहे जिला आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो, तिची वरची ग्लँड जी आहे तिला आपण हायपोथॅलॅमस म्हणतो, जे पिट्युटरीला गव्हर्न करतं, पिट्युटरीकडे लक्ष देतं. तर ह्याचं एक ऍक्सिस सेट आहे, त्याला हायपोथॅलॅमो पिट्युटरी ऍक्सिस असं म्हणतात. हे ऍक्सिस शरीरातलं चय पचन ह्या गोष्टींना नियंत्रित करतो. शरीरातली सगळ्याच ऍक्टिव्हिटी, थायरॉइड ग्लँडला पण रेग्युलेट करणारी ती ग्लँड आहे. ह्याचं पूर्ण ऍक्सिसच डिस्टर्ब करून टेस्टिस्टेरॉन, इस्ट्रोजन अशी जी हार्मोन्स आहेत ती आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ साठी खूप महत्वाची. शिवाय मसल मास बिल्ड करायला, बोन डेन्सिटी बिल्ड करायला, त्यांच्या सिक्रिशन्सवर डिपेंड करतात. हे सगळे त्या मायक्रोप्लास्टिक्सनी अफेक्ट होतात. मायक्रोप्लास्टिक पेक्षा त्याच्यात हे जे असणारे सबस्टन्सेस आहेत त्याला फॉरेव्हर केमिकल्स म्हणतात, जे आपण तयार केलेली ती कशी हार्मफुल आहेत त्याच्यासोबत ते मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात डिग्रेड होऊन ही सबस्टन्सेस सोडतं आणि ते असं आपल्या हार्मोन्स थ्रू ऍक्ट करतं. त्यासोबत एक नवीन केमिकल आहे PFAS नावाचं, जे इतकं रेझिस्टन्स आहे. PFAS हे नॉन स्टिकी फ्राईंग पॅन्स मध्ये असतं. हे जेव्हा प्लास्टिक आपण गरम करतो किंवा फॅटी फूड साठी एक्सपोज झालेलं प्लास्टिक हे त्या फूड मध्ये लगेचच डिपॉझिट होतं आणि तेच आपल्याकडून खाल्लं जातं. हीट हे स्पीड अप करतं प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन. मी जे पहिले सांगितलं होतं प्लास्टिकचं ऑक्सिडेशन होऊन मॅक्झिमम आपल्या शरीरात येतं, एक्झॅक्टली तसंच आपण गरम पदार्थ जसे त्या प्लास्टिकच्या डब्यात टाकतो ते त्या पदार्थामध्ये येणं सुरू होतं. हीट कॅन स्पीड अप द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन अँड केमिकल लिचिंग, म्हणजे ते केमिकल रिलीज होणं पण सुरू होतं. प्लास्टिक पण येतं, त्यासोबत केमिकल्स पण येतात. तर आपण आपले आपण त्या डब्यात प्लास्टिकच्या ते केमिकल पण देतोय आणि प्लास्टिक्स पण देतोय. पॉलिकार्बोनेट बॉटल ज्या असतात त्या जर 100 डिग्री पर्यंत गरम केल्या तर रुटीन पेक्षा 55 पट जास्त प्लास्टिक त्या रिलीज करतात. ज्यावेळेस आपण मायक्रोवेव्ह मध्ये अन्न गरम करतो ते 4 मिलियन प्लास्टिकचे पार्टिकल्स 3 मिनिटात रिलीज करतात. हे इतकं टॉक्सिक आहे. मायक्रोवेव्ह मध्ये जे आपण प्लास्टिकचे डब्बे घेतो त्याच्यात ते लिहिलेलं असते की मायक्रोवेव्ह सेफ, पण त्याच्यात हे नसतं लिहिलेलं त्याच्यातून मायक्रोप्लास्टिक रिलीज होणार नाही. त्याच्यात फक्त लिहिलेलं असतं की हे वितळणार नाही आहे आत. सिंथेटिक मटेरियल बनवणाऱ्या टेक्सटाईल्स जसे की पॉलिएस्टर्स आणि नायलॉन, ह्या ज्या बनवणाऱ्या टेक्सटाईल्स आहेत यांचे जे वेस्ट आहेत ते पाण्यामध्ये रिलीज केल्या जातात आणि तेच पाणी आपल्या पुढे जाऊन पिण्यात येतं. सगळं फिल्टर होतं त्यातलं. प्लास्टिक तसंच राहतं. आता जाणून घेऊया की शरीरावर होणारे दुष्परिणाम वेगवेगळ्या अवयवांसोबत कसे आहेत. जसं की लंग्स म्हणजे फुफ्फुस. आता पॉलिइथिलीन आणि पॉलिप्रोपिलीन नावाचे जे मायक्रोप्लास्टिक्स आहेत हे मायक्रोप्लास्टिक बॅग्स मध्ये, कपड्यांमध्ये आढळतात. त्यांचे पार्टिकल्स जेव्हा तुमच्या लंग्स मध्ये, फुफ्फुसामध्ये इन्हेलेशन थ्रू जातात ते तिथे क्रोनिक प्रोसेस ऑफ इन्फ्लेमेशन चालू करतात, म्हणजे जळजळ सुरू करतात आणि ते जबाबदार आहेत आपल्याला अस्थमा आणि काळा दमा, COPD सारखे आजार व्हायला. दुसरं लिव्हर मध्ये म्हणजे जठरात सिरोसिस सारखे आजार होणे ह्याला जबाबदार आहे. मेंदूमध्ये हे जे मायक्रोप्लास्टिक आहेत हे जे आपल्या खाण्यातून गेले ते रक्तात गेल्यानंतर ते इतके सूक्ष्म आहे की आपल्या जवळ एक नॅचरल डिफेन्स सिस्टम आहे ज्याला आपण ब्लड ब्रेन बॅरियर म्हणतो. त्याला क्रॉस करणं इतकं डिफिकल्ट आहे, त्याला सुद्धा ही क्रॉस करताय. क्रॉस करून मेंदूमध्ये जाऊन
तिथल्या सेल्स डिस्ट्रॉय करताय. कुठल्या सेल्स? मायक्रोग्लियल सेल्स. त्या मायक्रोग्लियल सेल्सला अशा प्रकारे डिस्ट्रॉय करताय की त्याची लिंक आढळली आहे न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीजेस सोबत. म्हणजे अल्झायमर्स सारखे. तो चित्रपट आला होता, मराठी हिंदी चित्रपट होता एक, वनवास नावाचा. त्याच्यात नाना पाटेकरांनी काम केलं होतं. ज्यांना ओल्ड एज मध्ये विसरायची सवय लागते, तशी आजारांना न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीजेस आपण म्हणतो, अल्झायमर्स डिसीजेस आपण म्हणतो. हे मायक्रोप्लास्टिक त्याच्यासोबत रिलेटेड आहे असं स्टडीज मध्ये दिसून येते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं समजून घेऊया रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काय करता येते. जो प्लासेंटा असतो, म्हणजे त्याला आपण नाळ म्हणतो किंवा वाळ म्हणतो, तर त्या वाळच्या फिटल साईडला, म्हणजे मुला किंवा मुलीच्या साईडला आणि आईच्या गर्भाच्या साईडला दोन्हीकडे त्या मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण आढळून आलंय. म्हणजे हे प्लासेंटल बॅरियर सुद्धा क्रॉस करते. रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं जेव्हा नाव येतं त्यावेळेस मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला हे भयानक अफेक्ट करतात. मायक्रोप्लास्टिक्स हे इंटरस्टिशियल सेल्सला डिस्ट्रॉय करतात. अल्टिमेटली स्पर्म काउंट कमी होतोय. मेल इन्फर्टिलिटीसाठी, बंधत्वासाठी मायक्रोप्लास्टिक जबाबदार असू शकतात. त्याच्यावर अजून संशोधन होणं खूप आवश्यक आहे. चला आता उपायांवर डिस्कस करूया. उपायांमध्ये आपल्याजवळ आपण काय काय करू शकतो ह्याला समजून घेऊया. सगळ्यात महत्वाचं, प्लास्टिक वॉटर बॉटल्स ज्या आहेत गाडीच्या डोअरमध्ये ठेवतो, त्या गरम होतात. त्या गरम झाल्या की त्यात प्लास्टिक, तर प्रयत्न करायचा की गरजेपेक्षा जास्त प्लास्टिक वॉटर बॉटल्स घ्यायच्या नाही. प्रयत्न करायचा ग्लासेच्या, काचेच्या बॉटल्स असल्या पाहिजे. दुसरं, कार्बोनेटेड वॉटर बॉटल्स, कार्बोनेटेड वॉटर, कार्बोनेटेड ड्रिंक्स हे पूर्णपणे अवॉइड करायचा प्रयत्न करायचा. आता एक चांगली गोष्ट अशी आहे की आरओ जे आहे, आरओ फिल्टरेशन जे असतं ते 99.9% मायक्रोप्लास्टिक्स हे इलिमिनेट करून टाकतं. आता त्याच्यासोबत ते हेवी मेटल, बॅक्टेरिया, केमिकल्स, बीपीए, पीएफए सारखे केमिकल सुद्धा काढू शकतात. तर आरओचं फिल्टर केलेलं पाणी हे उपयुक्त आहे याच्यासाठी, कारण ते मायक्रोप्लास्टिक फिल्टर करतं. तर आरओ इज गुड. त्याच्यात त्या पाण्यात एखादा मिनरलचा ड्रॉप तो टाकणे आणि ते पाणी प्यायसाठी वापरणे हे एक चांगला पर्याय होऊ शकतो यांच्यावरचा. आता पॅकेज फूड, आपल्याला जे स्विगी, झोमॅटो ह्याच्यावरून ज्या डिलिव्हरीज येतात, त्या डिलिव्हरीज प्लास्टिकच्या ह्याच्यात असतात. त्या प्लास्टिकमध्ये गरम पदार्थ टाकलेले असतात ज्याच्यात मायक्रोप्लास्टिक रिलीज होतात. तर प्रयत्न करायचा आहे आपण पॅकेज फूड नाही खायचं. आता आपण जेव्हा वेगवेगळी प्लास्टिकची डब्बी घ्यायला जातो, त्या डब्बींमध्ये लिहिलेलं असतं की बीपीए फ्री. बीपीए फ्री डब्बा जरी असला तरी त्याच्यात हे नसतं लिहिलेलं की बीपीए फ्री आहे, पण फायटेट्सची लेवल आहे का, बीपीएस आहे का, ही अदर जे फॉरेवर केमिकल्स आहेत ही आहेत का, ह्याच्याबद्दल मेन्शन नसतं. त्यामुळं ती खरंच बीपीए फ्री आहे का हे क्वेश्चनेबल आहे. त्याच्यानंतर नॉन स्टिकिंग कुकवेअर्स मध्ये खूप कमीत कमी आपल्याला शिजवायचं आहे किंवा कमीत कमी आपल्याला तळायचं आहे. डिस्पोजेबल चहा किंवा डिस्पोजेबल कॉफी हे लोक प्लास्टिकच्या ह्याच्यात पिताना बऱ्याचदा आढळतात. त्यात ते गरम टाकलेलं, मग त्याच्यात मायक्रोप्लास्टिकचं रिलीज खूप जास्त होतं. 100% अवॉइड करायचं आहे आपल्याला. जी सॉल्ट्स आहेत, सॉल्ट्स मध्ये सी सॉल्ट असतात आपल्याकडे, लेक सॉल्ट असतात आणि रॉक सॉल्ट असतात. आता सी मध्ये हे सगळे वेस्ट डिस्पोज केले जातात. तेच वेस्ट त्या फिश खातात किंवा त्याच्यातला तो जी घाण आहे ती सेटल होते. त्याच्यामुळे सी सॉल्ट मध्ये मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण बऱ्यापैकी आढळतं. सी सॉल्ट मध्ये, त्याच्यानंतर लेक सॉल्ट मध्ये, आणि सगळ्यात कमी प्रमाण आढळतं आपल्याला रॉक सॉल्ट. इंडोर एअर प्युरिफाय करायला आजकाल हिपा फिल्टर्स वापरले जातात. हिपा फिल्टर्स, व्हॅक्युम फिल्टर्स अशी काही गोष्टी आहेत ज्या वापरल्या जातात, ज्या इन्व्हायरमेंटल एअरचं पोल्युशन कमी करायला आणि इव्हन त्या मायक्रोप्लास्टिक्सला ट्रॅप करायला वापरल्या जातात. ह्याच्यात सिंथेटिक फायबर्स, पॉलिएस्टर, नायलॉन आणि ॲक्रेलिक असे जे हवेत रिलीज झालेले मॉलिक्युल्स आहेत ते त्याच्यात ट्रॅप होऊ शकतात. प्रयत्न करायचा आहे आपल्याला की आपल्याला सिंथेटिक फायबर्सचे कपडे न वापरता कॉटन, बांबू, लिनन, हेम्प आणि खादी हे वापरायचं आहे. मायक्रोप्लास्टिक्स जे आहेत त्यांना आपण आपल्या बॉडीतून डिटॉक्सिफाय करू शकतो का?
येस, करू शकतो. सल्फाराफेन म्हणून आपल्या शरीरात पदार्थ आहे. आपल्या बॉडीचं नॅचरल डिटॉक्सिफिकेशन करायला शरीरात पद्धत आहे. तिला जर आपल्याला सुरू करायचं असेल, तिची जर आपल्याला ताकद वाढवायची असेल, तर हा सल्फाराफेन नावाचा सबस्टन्स महत्वाचा आहे. मग हा सल्फाराफेन मिळतो कुठे? तर हा मिळतो क्रुशिफेरस व्हेजिटेबल्स मध्ये. आता क्रुशिफेरस व्हेजिटेबल्स कुठे मिळतात मित्रांनो? त्याचे पोटंट सोर्सेस आहे ब्रोकोली, नाही ब्रोकोली मिळालं तर कॅबेज, गोबी अशा सारख्या गोष्टींमध्ये ते बऱ्यापैकी आढळून येतं. तर याचं कन्झम्पशन चांगलं ठेवायचं. याच्यासोबत सगळ्यात महत्वाचं असं एक गोष्ट आहे की फायबर्स ज्याला म्हणतो आपण, जे फायबर्स फूड खातो, जवळपास 30 ग्रामच्या जवळपास फायबर फूड खाणं आवश्यक असतं. फायबरस फूड खाल्ल्यामुळे त्या पूर्ण गट मधून, त्या पूर्ण आतड्यांमधून मायक्रोप्लास्टिक निघायला मदत होते. तर जास्तीत जास्त फायबर्स खायचे. फायबर्स कशात असतात? फ्रुट्स, व्हेजिटेबल्स. ओके, याचं कन्झम्पशन आपल्याला जास्त ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त एक्झरसाइज, योगा यांचं खूप महत्व आहे. कसं महत्व आहे? एक्झरसाइजेस आणि योगा करताना तुम्हाला घाम येतो असं म्हणतात, असं प्रूव्हन आहे की जे फायटेट्स नावाचे केमिकल्स आहेत ते आपल्या ब्लड मधून, युरिन मधून आणि घामातून शरीराच्या बाहेर टाकता येतात. तर त्यामुळं योगा, एक्झरसाइज आणि त्यातून येणारा घाम हे पण एक वे आहे ह्या मायक्रोप्लास्टिक्सला दूर ठेवायचं. तर प्लास्टिकसाठी गव्हर्नमेंटने काय इनिशिएटिव्ह घेतले हे पण समजून घेणं महत्वाचं आहे, कारण ते खूप चांगले इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटने घेतले. जसं की प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट अमेंडमेंट रूल 2021, प्रोहिबिट सिंगल यूज ऑफ प्लास्टिक आयटम बाय 2022. म्हणजे 2022 पासून सिंगल यूज ऑफ प्लास्टिक हे त्यांनी बंद केलं आहे. त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग, इम्पोर्ट, स्टॉक करणे, पॉलिस्टेरीन रिलेटेड कंपाऊंड्सचं बंद केलं आहे 1 जुलै 2022 पासून. कॅरी बॅगची थिकनेस वाढवली आहे 50 मायक्रॉन पासून तर 75 मायक्रॉन पर्यंत 2021 मध्ये, आणि ती आता 2020 पासून 120 मायक्रॉन एवढी ठेवली आहे. तुम्हाला बायोडिग्रेडेबल प्लास्टिक्स वापरायचे. बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचं सर्टिफिकेट पण सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडून मिळणं आवश्यक आहे. कुणालाही प्लास्टिक बनवायचं असेल, प्लास्टिक विकायचं असेल तर या बोर्डची परमिशन घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय बायोडिग्रेडेबल प्लास्टिक्स हे किती दिवसात बायोडिग्रेड होणार हे त्या प्लास्टिकवर मेन्शन असणं आवश्यक आहे. असे काही इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट घेतले जे की चांगले आहेत, आपल्या हेल्थसाठी योग्य आहेत. आणि मला असं वाटतं की आपण पण स्वतः पर्सनल लेवलवर त्याच्यात लक्ष घालून प्लास्टिकचा यूज कमीत कमी करावा.